आमच्या ते रोजच आहे बरं का, रोज सकाळी एवढं कपड्याचं ढीग पडलेलंच असते. मला तर कधी कधी असं वाटते हे सगळं गटूळ बांधावं आणि टाकून द्यावं. आज 15 ऑगस्ट होतं ना, त्यामुळे सकाळच्याने जिलेबी आणलं होतं. माझं तर एवढं फेवरेट आहे ना, आणल्याच मी पहिला खाऊन घेतलं. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ना तिघं पण सकाळी लवकरच आत गेले होते. जायच्या अगोदर गुड्डी मला बोलली होती की मम्मी आज रांगोळी काढ छानपैकी म्हणून. आता मला एवढं वेळ कुठं असतोय, सकाळी उलट जास्त काम वाढले होते त्यामुळे तेवढ्यात मला काय काढणं झालंच नाही. मग आल्यानंतर त्यांनीच ते काढायला घेतले. आणि काल मी तुळशीचं रोप ना दुसरं लावले, कारण आधीच होतं ना ते सुकलं होतं, आता वाळलेलं ठेवायचं नसते त्यामुळे मी दुसरं लावून घेतलं. ते छान लागू झाले. शाळेत ना शाळेचे कपडे घालून जायचे होते आणि रोहिणीला ना पांढरे कपडे, म्हणजे ती छान आवरून गेली होती त्यामुळे आल्यालाच नाही. तिचं फोटो काढलं कारण सकाळी का मला जमलंच नाही, कारण ती लवकर गेली होती. मग आल्यानंतर ना तिचे फोटो काढले होते. मग ही दोघं रुसायला नको म्हणून ह्यांना पण आवरायला लावलं आणि त्यांचे पण मस्तपैकी 1-2-4 फोटो काढून घेतले. त्यानंतर लागले बघा माझ्या कामाला. आणि आज ना ही सगळ्याच्या नादामध्ये माझं कामाला मला वेळ झालं होतं. आता मी काय करते, रोज जेवढं पण ब्लाऊज शिवते ना ते रेडी करूनच ठेवते, कारण एका दिवशी म्हटलं की सगळं लोड होते. पण 2 दिवसापासून मला काय झालंच नाही. आता ते परत एक दिवशी मला सगळं करून घ्यायचं आहे. त्या अगोदर बघा काल शिवलेलं ब्लाऊज, तोपर्यंत आपले हे कपड्याचं ढीग वाटच बघत होतं. कपाटात जेवढी कपडे होते ना सगळं खाली पाडून ठेवलं होतं मुलाने. त्यांचे एक कपडे घावत नसले की असं अवस्था झालेलं असते कपाटाची. चला मग मी तर हे कपडे होते तसे कपाटात ठेवून देते. भेटत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.